एका ठिकाणी आपल्या माईला म्हणाला, माई मला भूक लागली. एक बाळ एका ठिकाणी आपल्या माईला म्हणाला, माई मला भूक लागली आहे. माईने बाळाकडे फक्त एकटक पाहिलं आणि गप्प बसली. पोरग पुन्हा जोरानं ओरडलं, माय मला भूक लागली, माय मला जेवायला वाढ, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. बाळाचं वयवर्ष होतं 8. 8 वर्षाचं पोरग भुकेनं व्याकुळ झालेला ज्यावेळेला पोट तिरकीनं मायला म्हणतो, माय मला भूक लागली, मला जेवायला वाढ, त्यावेळेला त्या माई करणार कधी काय? माई गप्प बसली होती. माईनं पोराला फक्त सांगितलं, अरे बाळा काय करू? पोरग पुन्हा पुन्हा टाहो फोडत होतं. आई कोण होती माहितीये? रस्त्यावर दगड फोडणारी वडारीची बाय. माय होती रस्त्यावर दगड फोडणारी वडारीची बाय. सूर्य पोलीस पार्टीच्या आविर्भावात कडापारा देत होता. अंगामध्ये चोळी नव्हती. वडारीची माय घामाला चिंब झालेली, हातात हातोडा घेऊन रस्त्यावर दगड फोडते आणि भुकेनं व्याकुळ झालेलं पोरग, माय मला भूक लागली, मला जेवायला वाढ. माईकडे अन्नाचा कणी नव्हता द्यायला. आईच ती करणार काय? छटकन आईने बाळाला घेतलं आणि पदराला घेतलं, आचळाला लावलं, दुधाला लावलं. भगवंतो तुम्ही सांगा, 8 वर्षाचं पोरग ज्या वेळेला माई आचळाला लावते, माईला दूध फुटल नाही? माईला दूध फुटल नाही, पण आईच ती करणार काय? व्याकुळतेनं तिनं पोराला आचळाला लावलं. पोराचा हात माईच्या पोटावर गेला तर आईच्या पोटातच बकळ्या पडलेल्या होत्या. रिकामी पोटाची बाय करणार तरी काय? पण समजूत काढावी म्हणून तिनं फक्त पोराला आडवं घेतलं. पोरानं पोटाला व्याकुळ झालेली आई, विवश झालेली आई करणार काय? तिनं हात जोडले, देवा देवा भगवंता, माझं पोटचं लेकरू भुकेनं व्याकुळ झालंय. देवा देवा तू जनीचं दळणकांडन केलंस. देवा देवा तू जनीचं दळणकांडन केलंस. तू द्रौपदीच्या मदतीला आलास देवा, पण माझं पोटचं लेकरू भुकेनं व्याकुळ झालं. देवा काय करू देवा? म्हणून मायने टाहो फोडला आणि आईच्या डोळ्यातून आलेल्या आसवानं बाळाचं मस्तक चिंब भिजून निघालं. काही क्षण तसाच केला. मग संवाद झाला. कोणच कोणाशी बोलत नव्हतं, पण का कोणाच ठाऊक एका क्षणाला सरकन आईच्या अंगावर वीज चमकून जावी तसा चिमकून गेली आणि अमृताच्या लाटा माईच्या अंगामध्ये व्हायला लागल्या. हो, अमृताच्या लाटा व्हायला लागल्या आणि वाहता वाहता माईला पाहणा फुटला. पोरग दूध प्यायला लागला. जातीवंतो रसिकानं तुम्ही दाद दिलीत काळजापासनं. ही गोष्ट काल्पनिक नाही सांगत साहेब, ही गोष्ट रचिव नाही सांगत. हे दाहक सत्य आहे. पोरानं दूध प्यायला लागलं. आईने किती तेवढं पोराची अशी समाधी लागली होती. माय आणि लेकरू, गाय आणि वासरू, जगातलं सृष्टीतलं सगळ्यात सुंदर चित्र या सृष्टीनं पाहायला गेलं. बघा, याला इतिहासात कुठं घडलं नाही, ज्याला विज्ञानानं अजून काही साबित केलं नाही. 8 वर्षानंतर पोरगा दुधाला लागतं आणि माईला दूध फुटतं. हो, दूध फुटतं. अध्यात्माला सुद्धा विज्ञानाची सांगड आहे. ज्या वेळेला एखाद्याची इच्छा पराकोटीला होते, त्यावेळेला परमेश्वराला सुद्धा, निसर्गाला सुद्धा झुकावं लागतं. निसर्ग झुकला, माईला दूध फुटलं. बाहेर दूध फुटत. थोडा वेळ बाळानं दूध पिलं असेल. एवढ्यात लाल दिव्याची गाडी आली. लाल दिव्याच्या गाडीतल्या साहेबानं पाहिलं, ही बाई रस्त्याचा ढीक फोडायला बसले. वडारी रस्त्याचा ढीक फोडते आणि 8 वर्षाच्या पोरला ओळखी घेते का कोणाच ठाऊक. खाली उतरलेले ते तिघ ओरडले, जो अरे बाई गाडविणायस की काय? साहेबाचा शब्द आईच्या डोक्यावर घालून जावाला तसा केला. बाई गाडविणायस की काय? 8 वर्षाच्या पोराला दूध पाजायला बसली. आईने झटकन पोराला बाजूला फेकला, हातात हातोडा घेतला आणि साहेब अभद्र बोलला. साहेब कोण होते? कलेक्टर आलेले होते. त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्टर, जिल्हा परिषदचे शिव होते. हे सगळे पाहणी करायला जाताना पाहिलेल्या चित्रात त्या बाईला अभद्र बोलले. नको नको ते बोलल्यानंतर माईनं गुटखा गिळला आणि पुन्हा हातोडा हातात घेतला आणि माई दगड फोडायला लागली. आईच्या डोळ्यातून आलेले असो पाहणा तिचा दुधानं जळाला. सरकन आलेली सगळी ऊर्जा निघून गेली आणि आई कासावीत जाऊन नाविलाज म्हणून माई दगड फोडायला लागली. एवढ्यात पोरानं शनी हातोडा घेतला. रागानं पोरगं उठलं. पोटात भुकेचा एकदम उठलाय, दूध फुटलाय आईला आणि आईने मला बाजूला केलं. हो, बाजूला केलं. पोरगं रागानं गेलं. आई कितीतरी वेळ दगड फोडत होती आणि फोडता एक 5-10 मिनिटं गेली. साहेब निघून गेले आणि निघून गेल्यानंतर पोराकडे पाहिलं तर पोराची पाठमोरी आकृती मायला दिसली. पोरगा हातात शनी आणि हातोडा घेऊन एका दगडावर घाव घालत होता. आईला वाटलं, आई ओरडली, बाळा मी तुला शाळेत घातलं ना,
शिक्षणासाठी, वडार होण्यासाठी नाही. थांब बाळा थांब. आई धापा टाकत 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 बाळाच्या जवळ गेली. छन्याने हातोडा काढून घ्यावा म्हणून हातमध्ये घातला. दुसऱ्या क्षणाला आईच्या हातावर छन्याने हातोड्याचा खाव पडला आणि आई नावाची किंकाळी सार गगन भेदून गेली. रक्तबंबाळ झालेला हात माईनं उराशी घेतला. आईनं फडकं बांधलं. ही घटना रस्त्यानं जाणाऱ्या शिक्षकानं पाहिली. सायकलवरनं जवळ आला. आईला विचारलं काय झालं. आईनं सांगितलं. पोराचा जवळ घेतला. पोराच्या हाताला, आईच्या हाताला फडकं गुंडाळलं आणि पोराला विचारलं तू काय करत होता. आज पोरानं बोट दाखवलं दगडाकडं. दगड आईच्या रक्तानं साहेब माकलं होतं. शिक्षक जवळ गेले. शिक्षक जवळ गेले आणि तो दगड पुसला तर त्या दगडावर लिहिलं होतं मी साहेब होणार. छनी आणि हातोड्यानं त्या पोरानं दगडावर लिहिलं मी साहेब होणार. वर्षानं वर्ष निघून गेली. काळानं काळ निघून गेला. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर या गावचं वडारेचं पोरगं साहेब कलेक्टर झालं. खूप कमी वेळाची, अर्ध्या मिनिटाची, 2 मिनिटाची गोष्ट असेल. मला तुम्ही सांगा, जिच्या 100 पिढ्यांच्या घरात कोण शिकलं नाही तेच पोरग कलेक्टर का झालं. कोण सांगेल. मी भाषण वक्ता व्यक्ता नाही, आपली आपण बोलत जाऊ. कोण सांगेल. आणि अण्णा बिन्ना सगळे सांगतात कार्यक्रम म्हणतात टी म्हणजे ताबडतोब, पण व्ही म्हणजे वाटूळ. कोणाच्या घरात आहे झाल्याशिवाय राहील का. ते पोरगा कलेक्टर झालं. त्यांच्या घरात टीव्ही नव्हता. एका कारण, अनेक कारणापैकी एक कारण. अजून सांगा. ते टाकले तर आम्ही त्याच्या डोक्यात फुलासकट कुंडी टाकावी. काय सुविचार सांगायसाठी नाही, ते जगायसाठी असावे लागतात. 100 पिढ्याच्या घरात कोण शिकलं नाही ते पोरग कलेक्टर झालं कारण त्याला आईच्या कष्टाची, दुःखाची जाणीव होती. मला तुम्ही सांगा, असा एक तरी महाभागीत आहे का की ज्यानं कुणाची शिवी खाल्ली नाही. करा विचार. माझ्या सकट खाल्ली. मग आम्हाला का राग येत नाही. बदला का अण्णा घ्यायचाच असतो, पण कसा घ्यायचा तर आदर्श बदला घ्यायचा. 100 पिढ्याच्या घरात पोरग कोण शिकलं नाही त्या पोरानं बदला घेतलास. कसा घेतला. कलेक्टर होऊन. आहे का नाही. बघ दीदी थोडा है थोडी की जरूरत है ना. हाय मग कुठला असला त्या घरात त्या पोरात ती जिज्ञासा पैदा झाली तर संवेदनशीलता. हॉस्पिटलमध्ये गेलं आणि सांगितलं डॉक्टरने की हे मेले का काय बघा. डॉक्टर पट्टीशी पाय हाणून बघते टुचून. पाय असं झालं की करतोय संवेदनशील जिवंत आहे. आम्हाला विचारून बघा आम्ही जिवंत आहोत का. राग. आता एक हिंट देतो. आडनाव त्याचं मंजुळे. नागराज सायराट ध्यानात राहतोय. जाळंदूर संघट बालाजी मंजुळे. टाळ्या वाजवा. आंध्रमध्ये आता पोस्टिंग आहे. पुढच्या वेळेला व्याख्यानाला साहेब त्यांना बोलतो. सांगण्याचं तात्पर्य एकच असं आहे की आमच्या सदन कुटुंबातली, चांगल्या घरातली, श्रीमंत कुटुंबातली मुलं आज काय करता आहेत. सर्वात जास्त आत्महत्या पत्रकार बंधू आहेत शिकलेल्या मुलांच्या. बघा आढावा घ्या. आडानी मायनं कशी माझी आत्महत्या केली का. सासरा मारायचा, नवरा मारायचा, ननंद मारायची, नंदेचं शेंबडं कार्ट मारायचं, पण आत्महत्या नाही केली का. कुणी आत्महत्या नाही केली. सर्वात जास्त आता आत्महत्या आहेत शिकलेल्यांच्या. सर्वात जास्त घटस्फोट कुणाचे आहे शिकलेल्यांचे. सर्वांमध्ये जास्त क्राईम कुणाचा आहे